नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आषाढीचे वेध लागले की अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. वारीमध्ये विविध संत रचना गायल्या जात असतात. आपणही दर रविवारी डिकोडिंग अभंग ही मालिका करतो आहोतच ना. मराठीला जी वैभवशाली काव्य परंपरा लाभली आहे तिचं पोषणही संतांनीच केलंय. आपली कवी मंडळी विठुरायाकडे वारीकडे कसं पाहतात, त्यांना विठुराया कसा दिसतो, संतांनी आपल्याला काय शिकवलं असं त्यांना वाटतं, ते सगळं पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न आजच्या भागात आपण करूया. ही घर बसल्या मोबाईलवर करता येईल अशी शब्दवारीच म्हणा ना. वारीला जावं असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतंच, हो की नाही? पण जाणं होतच असं नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या गावातील एकाला असाच वारी करण्याचा, विठुरायाच्या दर्शनाचा आग्रह करतायत. त्यांच्या गावात एक परशुराम बेलदार नावाचा माणूस होता. तो विटांचा कारखाना चालवायचा. दरवर्षी पंढरीला जायचं ठरवायचा, पण दरवर्षी बेत पुढे ढकलायचा. त्याला बहिणाबाई काय म्हणतात? जाय आता पंढरीले परशुरामा बेलदारा, जाय आता पंढरीले परशुरामा बेलदारा, मातीमध्ये टाकी पाणी किती खुंदशी रे गारा. गारा म्हणजे चिखल. इटा पाडल्या पाडल्या पजाबबी गेला भरी. पायजमा कपडे मातीच्या चिखलाने भरून गेले. इटा पाडल्या पाडल्या पजाबबी गेला भरी, तुझ्या इटाच्या रे भट्ट्या किती लावशीन तरी. काम काय कधीच संपत नाही. आपलंही असंच होतं ना. वारीसाठी वेळ काढू काढू नुसतं म्हणतो, आणि म्हणूनच बहिणाबाई त्याला सांगतात, तू तर पंढरपुरी गेलंच पाहिजेस. कारण सर्व्या जगामधी तूने कधी ना देखली, अशी देख एक इट विठ्ठलाच्या पायाखाली. भट्टीतल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग, भट्टीतल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग, तठी एका इटेवरी देख उभा पांडुरंग. आता तरी जाय बापा एकदाचा पंढरपुरा, मुखी पांडुरंग हरी कर नामाच्या गजरा. काय अप्रतिम काव्य आहे ना. किती कमी शब्दात केवढा आशय. आपण भक्ती करतानाही पैशाचं प्रदर्शन मांडतो, तेव्हा बहिणाबाई आपली कान उघडणी करतात आणि म्हणतात, सोन्या रुपयाने नटला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामधी राजी. अरे बालाजी विठोबा दोन्ही एकच रे देव, श्रीमंती न गरिबीनं केला हा दुजा भाव. त्या विठोबाला शेतकऱ्यांचा विठोबा म्हणतात, ते अगदी खरंय. आपला देश आजही शेतीच्या वेळापत्रकावर चालतो. वारकरी हा शेतकरीच आहे. पावसाच्या सरी झेलत शेतात पेरणी झाल्याच्या आनंदात तो वारीला निघतो. तेव्हा पाऊसही जणू वारकरी होतो. त्याची ही कविता कवी अशोक बागवे यांची. विठ्ठल विठ्ठल आळविता आला, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. विठ्ठल विठ्ठल आळविता आला, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. थेंबाच्या चिपळ्या पावसाची वीणा, धरित्री देऊळी भक्तीचा पाहुणा. हिरवा अंकुर नैवेद्य अर्पिला. वा, हिरवा अंकुर नैवेद्य अर्पिला, विठ्ठल विठ्ठल आळविता आला, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. झरे नदी नाले टाळ वाजविती, झरे नदी नाले टाळ वाजविती, गवताचे तुरे मृदुंग डोलती. वरी वारियाचा गजर घुमला, वरी वारियाचा गजर घुमला, विठ्ठल विठ्ठल आळविता आला, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. विजेच्या ओठांनी हसले अंबर, विजेच्या ओठांनी हसले अंबर, ओठंगुन खाली झुकले झुंबर. चैतन्य रसाचा अमृत सोहळा, विठ्ठल विठ्ठल आळविता आला, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. सगळा निसर्ग वारीत सामील झाला आहे हे या एका कवितेत किती सुंदररित्या व्यक्त होतं. आता पुढच्या कवितेकडे वळताना मात्र मी एक डिस्क्लेमर देऊ का? ही कविता आजच्या परिस्थितीला अगदी 100% लागू पडते, याला योगायोग समजू नये. मुद्दामच आज या निमित्ताने कविवर्य वसंत बापट यांची ही परखड कविता पुन्हा आठवावीशी वाटते. वसंत बापट अशी कल्पना करतात की आजच्या काळात जगद्गुरू तुकाराम महाराज पुन्हा अवतरले तर, तुकोबांच्या ठाई माझे दंडवत, तुकोबांच्या ठाई माझे दंडवत, ऐसा मोठा आप्त नाही दुजा. तुकारामांचे अभंग सतत म्हणत असतो, आठवत असतो, त्यामुळे असं वाटतं की ते नेहमीच सोबत असतात. तुकोबा माझी या ओढाळ मनात, आली अकस्मात कल्पनाही, रूप पालटून सदेह विमानी लोह गावातुनी पुन्हा यावे.
तुम्ही सदेह वैकुंठाला गेलात तेही विमानात बसून, त्यामुळे तुम्हाला हे शक्य आहे. पण आल्यावर काय चित्र दिसेल तुम्हाला? कासेची लंगोटी ज्याला तुम्ही द्यावी, ऐसा भला गावी नाही कोणी. कासेची लंगोटी ज्याला तुम्ही द्यावी, ऐसा भला गावी नाही कोणी. नाठाळांचा झाला जगात सुकाळ, हाती तिन्ही काळ काठी हवी. नाठाळांचा झाला जगात सुकाळ. आज समाजात अनेकदा प्रामाणिकपणापेक्षा आक्रमकपणा, असत्य, दादागिरी आणि स्वार्थ यांनाच यश मिळतं. हा अनुभव आहे ना. प्रामाणिकपणाचा, भलेपणाचा काळ आता काही राहिला नाही. या बदललेल्या जगात तुकोबा आता तुम्हालाच बदलावे लागेल. युग पालटले आता नका हो मेणाहुनी मऊ. युग पालटले आता नका हो मेणाहुनी मऊ. विष्णुदास कठीण वज्राला भेदण्याची शक्ती, तीच आता भक्ती विठ्ठलाची. आता वाण नाही पुंड आणि गुंडा, तिन्ही लोकी झेंडा नाचे त्यांचा. समाज माध्यमात, राजकारणात, सार्वजनिक जीवनात गुंडगिरी, खोटेपणा आणि बेजबाबदार वर्तनाचे गौरवीकरण होत असते. जो जितका भ्रष्ट तो तितका यशस्वी. हिंदीत सफेद झूट असं म्हणतात. आपल्यासाठी दूध आणि पनीर ही सफेद झूट ठरत आहेत. असा हा काळ. आता आपल्याला तुकारामाचीच गरज आहे या वाक्याचा अर्थ कळला असेलच. दांभिक वंचक मूर्तिमंत पीडा आता त्यांना धडा शिकवावा तुम्ही सांगितला. वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम, अमंगळ आता अवघेची. पाईक भेदांचे आधार वेदांचे, पाईक भेदांचे आधार वेदांचे. देता आम्ही तुकोबा तुकोबा दावा संतपण. पायींची वाहन हाती बरी, पायींची वाहन हाती बरी. वसंत बापट यांचे हे परखड शब्द किती खरे आहेत. पण आपण ह्याचाही सजगपणे विचार करायला हवा. आता पाहूया कवी आणि गझलकार सुरेश भट यांची ही एक सुंदर कविता. एवढे दे पांडुरंगा माझी या गीतात वेडे. दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. वा, माझे शब्द म्हणजे वाळल्या वेलीसारखे वृक्ष, पण संतांच्या करुणेचा स्पर्श झाला तर त्यांनाही अमृताचे फूल येईल. अभंग चिरकाल टिकले आहेत कारण ती माणुसकीची गीतं आहेत. आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा. कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा. प्रत्येक संताकडून मला वेगळं काही हवंय. ज्ञानेश्वर माऊलींकडून काय हवंय? स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी. इंद्रियान वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. वा. आणि एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांनी काय द्यावं? तर एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला. नाम या हाती बनावे हे जिणे गोपाळकाला. प्रत्येक संताचं जीवन हे जणू ते 2 ओळींच्या अवकाशात टिपतात. माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे. माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे. मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे. मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे. चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे. ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा. ह्याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे. वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. वा, हे काव्य वैभव पाहून थक्क व्हायला होतं. हा कवितेचा प्रतिभेचा अक्षय कुंभ आहे. किती वेगवेगळ्या कवींच्या कविता आपण पाहिल्या. बहिणाबाई चौधरींपासून वसंत बापट, सुरेश भट, अशोक बागवे. आणि आता पाहूया आपल्या सगळ्यांचा आवडता कवी मित्र वैभव जोशी याची कविता. जसं संत सावतामाळी यांनी म्हटलंय ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तसा विठुराया आपल्याला चराचरात दर्शन देत असतो. आपण ते टिपायला हवं हे सांगणारी ही कविता. कवीसाठी विठ्ठल कसा आहे? कोरा कागद अथांग शाई माझा विठ्ठल. कोरा कागद अथांग शाई माझा विठ्ठल. अभंग कविता गझल रुबाई माझा विठ्ठल. किंवा तुमच्यासाठी तुमचा विठ्ठल माय माऊली. किंवा तुमच्यासाठी तुमचा विठ्ठल माय माऊली. माझ्यासाठी माझी आई माझा विठ्ठल. सगळ्या वाटा भीमे काठी नेण्यासाठी.
सगळ्या वाटा भीमेकाठी नेण्यासाठी चालत असतो माझ्या पायी माझा विठ्ठल. शिणलेल्या गात्रांवर फिरतो हात कुणाचा, शिणलेल्या गात्रांवर फिरतो हात कुणाचा, गातो आहे का अंगाई माझा विठ्ठल. देहाचे आत्म्याचे हे जन्माचे भांडण, देहाचे आत्म्याचे हे जन्माचे भांडण, अन दोघांमधली शिष्टाई माझा विठ्ठल. ऊन सावली पाऊस वारा वादळ लाटा, ठाई ठाई एक विठाई माझा विठ्ठल. मग कशी वाटली ही शब्दवारी? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि अर्थात आषाढीला कुठला अभंग ऐकायचा आहे ते सुद्धा सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.